आजचा आपला टॉपिक आहे तो आहे मूड्स. आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये मूडचा अर्थ लहर असा आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की माणसाची मूड्स बदली होत असतात. कोणाचीही मूड्स सतत बदली होत असतात. जर एखाद्याचा आनंदी मूड असेल तर तो मस्तपैकी काहीतरी टेबल घेईल आणि त्याच्यावर ते छानपैकी वाजवत बसेल. जर त्याचा मूड दुःखी असेल तर तो अगदी उदास होऊन बसेल आणि एखादं कुठलं तरी जुनं गाणं म्हणत बसेल, मेरा सुंदर सपना बीत गया. म्हणजे असे माणसाचे मूड्स असतात. अर्थात हे मूड्स म्हणजे थोडक्यात काय असतात तर माणूस जी काही क्रिया करतो ती एखाद्या मूड मध्ये असते. अर्थात या मूडचा आणि इंग्लिश मधील व्याकरणाच्या मूडचा तसा म्हटला तर काही संबंध नाहीये. पण मला फक्त सांगायचं एवढंच आहे की ज्याप्रमाणे माणसाच्या क्रियेवरून माणसाचा मूड दिसतो त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये क्रियापदावरून मूड दिसतो. हे सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे की मूड हा क्रियापदांचा असतो. हे कायम लक्षात ठेवायचं. आता तो क्रियापदांचा असतो म्हणजे काय तर ते समजून घेण्याच्या पूर्वी एक सगळ्यात महत्वाचा सिद्धांत जो मला पुन्हा एकदा सांगायचा आहे तो काय ते बघा. यापूर्वी आपण इंग्लिश मधले 12 टेन्सेस शिकलेलो आहोत. या 12 टेन्सेस बरोबर आपण काही मॉडेल्स आणि काही मॉडेल्स परफेक्टिव्ह हेही बघितलेले आहेत. हे मॉडेल्स म्हणजे आपल्याला माहिती आहेत कुठले कुठले. कॅन, मे, बरोबर आहे, मस्ट, शूड, माइट, ऑट टू वगैरे वगैरे जे काही आहेत हे सगळे जे मॉडेल्स आहेत हे आतापर्यंत आपण शिकलेलो आहे. यांच्याच पुढे हॅव पण लागलं जातं. जसं आपण बघितलं नीड नॉट हॅव, ऑट टू हॅव, तसंच शुड हॅव, मे हॅव, कुड हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव अशी वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स परफेक्टिव्ह पण आहेत. महत्वाचा नियम काय तर 12 टेन्सेस हे फक्त फॅक्ट्स दाखवत असतात. आणि याबद्दल यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलेलं आहे की फॅक्ट्स म्हणजे काय तर फॅक्ट्स दाखवताना फक्त 12 टेन्सेसच वापरले जातात. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणजे जसं मोदी पंतप्रधान आहेत, फॅक्ट आहे, कळलं. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, फॅक्ट, कळते ना. सोनिया गांधी काँग्रेसची सर्वश्रेष्ठ लीडर आहे, फॅक्ट, समजते. तर या टेन्सेस मध्ये फक्त फॅक्ट्स असतात. मग 12 टेन्सेस मधले कुठलेही टेन्सेस जरी असले तरी सुद्धा त्या फॅक्ट्सच असतात. म्हणजे असं काल या वेळेला मी तुम्हाला शिकवत होतो, उद्या या वेळेला मी तुम्हाला शिकवत असेन, आज मी कोल्हापूरला जाईन, आज मी मुंबईला जाणार नाही. वाक्य निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे, ज्या ज्या वेळेला तुम्हाला 12 टेन्सेस दिसतात त्यावेळेला 12 टेन्सेस म्हणजे फॅक्ट्स एवढंच फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. आणि याचे फॅक्ट्स दर्शवणारे हे जे 12 टेन्सेस असतात त्या 12 टेन्सेस एकदा तुम्हाला समजले की बाकीचं मग नंतर जे काय आहे मॉडेल्स आणि परफेक्टिव्ह ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की ह्याच्यामध्ये कधीही फॅक्ट्स नसतात. जसं शी कॅन सिंग बेटर म्हणजे ती अधिक चांगली गाऊ शकते किंवा अधिक चांगल्या प्रकारे गाऊ शकते. असं ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला मला तिची ऍबिलिटी दाखवायची असते, समजते ना. आय कॅन रीच देअर ऑन टाइम असं मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मी तिकडे फॅक्ट सांगत नसतो तर मी तिकडे शक्यता सांगत असतो, पॉसिबिलिटी सांगत असतो की मी तिकडे वेळेवर पोहोचू शकतो. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की ज्या ज्या वेळेला तुमच्या फिलिंग्स किंवा इमोशन्स येत असतात, भावना येत असतात, त्यावेळी त्या सगळ्या भावना या असतात. या सगळ्या व्यक्त करण्यासाठी तुम्हाला काही मॉडेल्सचा उपयोग करावा लागतो. अशी जी सगळी मॉडेल्स आहेत या सगळ्या मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये भावना दिसत नाही. त्याच्यामध्ये अशी जी सगळी मॉडेल्स जी आहेत त्याच्यामध्ये फॅक्ट्स दिसत नसतात तर इमोशन्स किंवा फिलिंग दिसत असतात. हे दोन सगळ्यात महत्वाचे प्रकार आहेत, ते समजले पाहिजेत. आता मूड्स असतो त्या मूड्स मध्ये हे समजणं खूप महत्वाचं आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण मूड्स म्हणजे जशा व्यक्तीच्या किंवा मानवाच्या लहरी जशा बघितल्या आहेत किंवा मानवाच्या ज्या प्रवृत्ती आहेत, मानसिक प्रवृत्ती आहेत या जशा बघितल्या तसंच आता इथे मात्र इथे या प्रवृत्ती वगैरे नसून तर इथे त्याच्यामध्ये काहीतरी फिलिंग्स दिसतात, इमोशन दिसतात आणि ह्याच्यावरनं क्रियापदाचे मूड्स ठरवले गेलेले आहेत. म्हणजेच क्रियापद काय व्यक्त करतं आणि ते क्रियापद काय व्यक्त करतं हे आपण बघितलेलं आहे बघा. जसं कॅन हे काय व्यक्त करतं तर पॉसिबिलिटी नाही तर ऍबिलिटी व्यक्त करतं. म्हणजे ते कधी फॅक्ट दाखवत नाही. आताच आपण उदाहरण बघितलं, बरोबर आहे.
मे मध्ये आपल्याला संभावना किंवा शक्यता, फ्युचर मध्ये होणारी पॉसिबिलिटी, प्रॉबेबिलिटी ही दर्शवायची असते. म्हणजे ते होईल असं नाही, ती फॅक्ट नाही. कळतंय? म्हणजे क्रियापद हे फॅक्ट पण दाखवतात आणि इमोशन आणि फिलिंग्स पण दाखवतात. ज्यावेळी ते फॅक्ट दाखवतात त्यावेळेला अशा सर्व क्रियापदांना जो मूड असतो त्याला म्हणतात इंडिकेटिव्ह मूड. तर कोणतेही 12 टेन्सेस असू देत, कोणतेही 12 टेन्सेस मधला कोणताही टेन्स असू दे, या टेन्स मध्ये जिथे फॅक्ट दर्शवली जाते ते सगळे इंडिकेटिव्ह मूड असतात. तर इंग्लिश मध्ये हे 3 प्रकारचे मूड आहेत. एक आहे इंडिकेटिव्ह मूड, दुसरा आहे इम्परेटिव्ह मूड आणि तिसरा जो आहे त्याला म्हणतात सबजंक्टिव्ह मूड. आणि या सबजंक्टिव्ह मूडचे परत 2 प्रकार पडतात. एकाला म्हणतात प्रेझेंट सबजंक्टिव्ह आणि एकाला म्हणतात पास्ट सबजंक्टिव्ह. परीक्षेच्या दृष्टीने 1 मार्कासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये मूड्स वरती प्रश्न हा विचारला जातोच. आजतागायत अशी एकही प्रश्नपत्रिका नाही, कमीत कमी 13 पासून तरी अशी एकही प्रश्नपत्रिका नाही की जिथे मूड वरती प्रश्न विचारला गेला नाही. इतकं हे महत्वाचं प्रकरण आहे. म्हणजे 1 मार्क याच्यामध्ये हमखास मिळतोच. तर हे 3 प्रकारचे मूड आहेत, इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. आता ह्यात आपण इंडिकेटिव्ह मूड सगळ्यात प्रथम शिकूया. हा इंडिकेटिव्ह मूड म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12 फॅक्ट्स असतात. इंडिकेटिव्ह मूड मध्ये 12 टेन्सेस असतात, म्हणजेच फॅक्ट्स असतात. त्यामुळे एनी स्टेटमेंट शोईंग फॅक्ट्स इज ऑलवेज कन्सिडर्ड टू बी इंडिकेटिव्ह मूड. कळलं का? ते इंडिकेटिव्ह मूडचं असतं हे समजलं जातं. त्यामुळे सगळ्या फॅक्ट्स म्हणजेच काय, सत्य विधान, ही सगळी सत्य विधानं असतात, ही सगळी नेहमी इंडिकेटिव्ह मूडचीच असतात. हे झाल्यानंतर दुसरा ह्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मूड म्हणजे बघा, जसं इंडिकेटिव्ह मूड म्हणजे 12 टेन्सेस मध्ये ज्याप्रमाणे फॅक्ट्स असतात, अशाच फॅक्ट्स आपल्याला प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा दाखवता येतात. म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस जी आहेत, ही सगळी इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस जोपर्यंत त्याच्यामध्ये 12 टेन्सेस आहेत तोपर्यंत ती सुद्धा सगळी इंडिकेटिव्ह मूडचीच असतात. बघा इथे काही मी उदाहरण देतो, याच्यामध्ये तुम्हाला समजेल. जसं मी म्हटलं, माय टीचर टीचेस हिस्ट्री व्हेरी नाइसली. बघा क्रियापद बघायचं, मूड शेवटी कोण सांगणार आहे, तर आपल्याला हे क्रियापद सांगणार आहे. बाकी या शब्दांना इंग्लिश मध्ये मूड साठी काहीही अर्थ नाही, कारण का हा सब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आणि हे ऍडव्हर्ब आहे. इथे जे क्रियापद आहे हे जर क्रियापद बदललं आणि जर ह्याच्यामध्ये गेलं तर मात्र मूड बदलला, म्हणजे तो मूड कधीही इंडिकेटिव्ह मूड होऊ शकत नाही. म्हणजे हे दिसतंय तुम्हाला, माय टीचर टीचेस हिस्ट्री व्हेरी नाइसली. मग इथे टीचेस असू दे, नाहीतर टॉट असू दे, नाहीतर विल टीच असू दे, इज टीचिंग असू दे, वॉज टीचिंग असू दे, विल बी टीचिंग असू दे, किंवा हॅज टॉट, हॅड टॉट, शॅल विल हॅव टॉट, हॅज बीन टीचिंग, हॅड बीन टीचिंग, विल हॅव बीन टीचिंग. म्हणजे थोडक्यात मी 12 टेन्सेस सगळे सांगितले याच वाक्याचे. कुठलाही जरी प्रकार इथे आला तरी सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे की हा इंडिकेटिव्ह मूडच आहे. हेच they were playing football on the ground. पर इथे पण तेच काय, कंटिन्युअस पास्ट आहे, म्हणजे थोडक्यात इंडिकेटिव्ह मुळे कारण का फॅक्टच दिसतात. मी प्रत्येक टेन्स मधलं एक एक वाक्य मुद्दामून घेतोय. म्हणजे सिंपल टेन्स मधलं एक घेतलं, आता कंटिन्युअस टेन्स मध्ये घेतलं. अर्थात तिथे मग आर असू दे नाहीतर विल बी असू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. पुढचं
ती 6 वाजेपर्यंत घरी पोहोचलेली असेल. परत टेन्स कुठला आहे तर 12 टेन्स मध्येच वाक्य आहे, त्यामुळे काय झालं, इंडिकेटिव्ह मूड. We shall have been studying till night. काय दिलंय कळलं का? तर मूड आहे हे क्रियापदावरून समजत असतो, हे कायम लक्षात ठेवा. मूडचा आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि आरपीचा काळी मात्र ही संबंध नसतो, हे लक्षात ठेवायचं. का? परीक्षेमध्ये काय इथं प्रश्न येऊन गेला बघा, असा प्रश्न येऊन गेला. आणि इकडे परीक्षेमध्ये काय केलं, पेपर सेटरने असं दिलं. असा प्रश्न दिला गेला. मित्रांनो, पेपर सेटर कसा फसवत असतो, म्हणजे आपल्याला मेन काय समजलं पाहिजे की मूड हा क्रियापदाचा असतो. मूड हा क्रियापदाचा असतो. सेंटेन्स मध्ये कधी मूड दिसत नाही, हे लक्षात ठेवा. कारण का माय टीचर म्हटल्यानंतर तुम्हाला कुठला मूड दिसतो का? हिस्ट्री म्हटल्यानंतर कुठला मूड दिसतो का त्याच्यामध्ये? व्हेरी नाईसली म्हटल्यावर मूड दिसतोय का तुम्हाला कुठला? मूड फक्त इथे आहे. काय इथे फॅक्ट दिसते, याच्यामध्ये कुठली फॅक्ट दिसते तुम्हाला? वे आर प्लेइंग ह्याच्यामध्ये फॅक्ट दिसते की काल येथे यावेळेला खेळत होते. इकडे पोचलेली असेल, क्रिया आहे ही फॅक्ट सांगते. अभ्यास करत बसलेलो असू, इथे फॅक्ट दिसते. म्हणजे क्रियापदावरून आपल्याला समजतं की ती फॅक्ट आहे का नाही, हे काय लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर प्रश्नपत्रिकेमध्ये असं विचारलं, which part of the given sentences किंवा which part given in the alternatives show indicative mood. कुठला पार्ट जो आहे दिलेल्या याच्यामधला तो इंडिकेटिव्ह मूड दाखवतो. बघा मित्रांनो, ज्यांना वाटतं सेंटेन्स हेच इंडिकेटिव्ह मूडचं आहे ते काय करतील, ऑल ऑफ द अबव उत्तर बरोबर देतील. मला हेच सांगायचंय की पेपर सेटरनं आहे त्या सोप्या रूलला सुद्धा वाकड्या तिकड्या पद्धतीनं तो वळवतोय आणि तुम्हाला प्रश्न विचारतोय. त्यामुळे मित्रांनो, फक्त विचार करायला शिका. एकदा ज्या वेळेला आपण हे बेसिक शिकतो ना, ते बेसिक डोक्यामध्ये इतकं पक्क गेलं पाहिजे की आपल्याला कसाही प्रश्न विचारू दे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात इथे उत्तर फक्त हेच येणार आहे, वॉज स्टँडिंग. तर अशा प्रकारे हे झालं, बरोबर आहे. उद्या समजा इथे असं वाक्य दिलं, who turns on the TV. प्रश्न दिलेला आहे, इकडे बघितलंय आपण बघा, हेच असं दिलं. प्रश्न दिसतोय, बघा अशी 3 वाक्य दिली, ए बी सी, आणि तुम्हाला दिलं फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त सी बरोबर आणि ए बी सी किंवा ऑल. आणि इथे जर तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस बरोबर आहे, शो किंवा शोज इंडिकेटिव्ह मूड, याच्यामधलं कुठलं वाक्य तुम्हाला इंडिकेटिव्ह मूड च आहे ते ओळखा. तर आता आपण काय करू, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, सगळे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येते. मग ऑल हे पर्याय अजिबात चालणार नाही.
कारण का सगळ्यात महत्वाचं काय, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा फक्त 12 टेन्सेस जर असतील तरच त्याला म्हणता येईल की हे काय आहे, इंडिकेटिव्ह मूड. म्हणजे इथे बघा, इथेच फक्त तुम्हाला दिसतंय की हा प्रेझेंट टेन्स आहे, बाकी इकडे हेल्पिंग वर्ब दिसतायत. मग हेल्पिंग वर्ब दिसले तर ते अर्थातच इंडिकेटिव्ह मूडचे नसतात. हा रूल डोक्यामध्ये एकदम पक्का ठेवा. ते कुठल्या मूडचे ते आपण नंतर बघू. त्या सगळ्याला सब्जेक्टिव्ह मूड म्हणतात, ते आपण नंतर बघू. त्याचा आता इथे काही संबंध नाहीये. संबंध फक्त कसला आहे, तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे की 12 टेन्सेस असलेलं कोणतंही वाक्य असू दे, मग ते फॅक्ट्स असू दे नाहीतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असू दे, हे नेहमी इंडिकेटिव्ह मूडचंच असतं. तिसरं, जसं इंडिकेटिव्ह मूड मध्ये फॅक्ट्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात, तसंच आता दुसरा महत्वाचा रूल काय, आपण यापूर्वी बघा कंडिशनल सेंटेन्स शिकलेलो आहोत. कंडिशनल सेंटेन्सेस जसं बघा आपण बघितलं, टाईप 0 मध्ये काय असतं, इफच्या नंतर सिंपल प्रेझेंट आणि नंतर पण असतो सिंपल प्रेझेंट. हेच टाईप 1 मध्ये घेतलं तर आपण बघितलं, इफच्या नंतर सिंपल प्रेझेंट असतो. मी नुसतं एवढं लिहितो, इफच्या नंतर प्रेझेंट असतो आणि मग नंतर फ्युचर असतो. हेच टाईप 2 मध्ये इफच्या नंतर सिंपल पास्ट असतो आणि त्याच्यानंतर इकडे शुड, कुड, वुड, माइट हे आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. आणि टाईप 3 मध्ये इफच्या नंतर परफेक्ट पास्ट असतो आणि त्याच्यानंतर इकडे मात्र काय असतं, या सगळ्यांच्या पुढे वरती दिलेली ही जी काही हेल्पिंग वर्ब्स आहेत, या सगळ्या हेल्पिंग वर्ब्सच्या पुढे हॅव वापरलं जात असतं. हे रूल आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे. याच्यामध्ये महत्वाचं लक्षात काय ठेवायचं ते बघा, सिंपल प्रेझेंट टाईप ओ मध्ये किंवा टाईप 0 मध्ये असलेली सगळी वाक्य ही युनिव्हर्सल ट्रूथ, फॅक्ट, जनरल ट्रूथ, फॅक्ट, सायन्सचे रूल्स, फॅक्ट, ऑटोमॅटिक रिझल्ट, फॅक्ट, हे सगळे असल्यामुळे इफची टाईप ओ कंडिशन जी आहे, ही टाईप ओ ची कंडिशन ही नेहमी इंडिकेटिव्ह मूड मध्येच असते आणि याचं कारण फक्त हे आहे, कळलं. तसंच टाईप 1 जो आहे हा पण जोपर्यंत सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर असे दोनच टेन्स जोपर्यंत आहेत तोपर्यंतच फक्त इंडिकेटिव्ह मूड मध्ये असतं. हे का सांगतोय बघा, परीक्षेमध्ये असं एक वाक्य येऊन गेलं आणि त्याच्यामध्ये याच रूलला कसं फसवलं, म्हणजे थोडक्यात अर्धवट रूल माहित असायला नको. आता मी सांगितल्याप्रमाणे टाईप ओ आणि टाईप 1 ची सर्व सेंटेन्सेस, ऐका हा नीट ऐका, टाईप ओ आणि टाईप 1 ची सर्व सेंटेन्सेस ही इंडिकेटिव्ह मूड मध्येच असतात. पण जोपर्यंत त्यांच्यामध्ये टेन्स असतो तोपर्यंतच. जर टेन्सच्या ऐवजी जर तिथे तुम्हाला कॅन दिसलं, मे दिसलं, शुड दिसलं, वुड, मस्ट, कुड हॅव, शुड हॅव, काय वाटेल ते दिसू दे, हे ज्या वेळेला दिसतं त्यावेळेला मात्र ते सब्जेक्टिव्ह मूड मध्ये जातात, कळतंय. मग परीक्षेमध्ये असं वाक्य येऊन गेलं, आणि ह्याच्यामध्ये फक्त दिलं काय, तर हा कुठला मूड आहे एवढं फक्त विचारलं. या पूर्ण याचा दिसलं काय पाहिजे आपल्याला बघा, विच ऑफ, म्हणजे हा कुठल्या मूडचं हे वाक्य असं विचारलं गेलं. आणि मग इथे खाली दिलं इंडिकेटिव्ह मूड, दुसरं सब्जंक्टिव्ह मूड, तिसरं इम्परेटिव्ह मूड आणि काय कंडिशनल मूड. असे 4 मूड विचारले गेले. आपल्याला हेच समजलं पाहिजे मित्रांनो. बघा काय सांगतोय ते, इथे आपल्याला सिंपल प्रेझेंट दिसतोय, हे मान्य आहे आपल्याला, बरोबर आहे. पण इथे काय बघा, मे आहे
आणि मे असल्यामुळे तो इंडिकेटिव्ह मूड होऊ शकत नाही, तो फक्त काय झाला पाहिजे, सब्जंक्टिव्ह मूडच झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिसतं त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी इमोशन्स किंवा फिलिंग झालेले असतात आणि इमोशन आणि फिलिंग्स या कधी फॅक्ट्स नसतात. फॅक्ट्सची फक्त क्रियेबद्दल असते, भावनांबद्दल नसते. त्यामुळे इथे हे सब्जंक्टिव्ह मूडचं वाक्य होतं. आणि मित्रांनो हे तुम्हाला नीट समजलं पाहिजे. परंतु याच ठिकाणी जर इकडे शॅल दिलं असतं किंवा विल दिलं असतं तर मात्र हा इंडिकेटिव्ह मूड झाला असता. कारण का आता इथे काय आहे, सिंपल फ्युचर आहे. म्हणून मित्रांनो हेच लक्षात ठेवायचंय. इफ ची वाक्य कुठपर्यंत, ज्या वेळेला तिथे प्रेझेंट आणि फ्युचर दिसतोय ना फक्त सिंपल फ्युचर, तोपर्यंतच ती इंडिकेटिव्ह मूड मध्ये राहणार आहे. इथे बाकी दुसरं काही काय हेल्पिंग वर येऊ दे, मग ते कॅन येऊ दे, मे येऊ दे, शुड येऊ दे, मस्ट येऊ दे, का अजून काय वाटेल ते येऊ दे. जर इथे दुसरं काही हेल्पिंग वर आलं तर मात्र त्याचा मूड हा इंडिकेटिव्ह न होता सब्जंक्टिव्ह मूड होतो. आणि काय लक्षात ठेवायचंय, शॅल विल आलं इंडिकेटिव्ह मूड, पण ह्याच्याऐवजी मे असलं असतं, शुड असलं असतं, सब्जंक्टिव्ह मूड. कळतंय? हा एवढा याचा सगळ्यात महत्वाचा नियम. तर इंडिकेटिव्ह मूड एकदम सोपा आहे, बरोबर आहे. बर, आता समजा उद्या तुम्हाला अशा प्रकारे एक वाक्य दिलं, आणि इथे असं दिलं ए, बी आणि सी. आता इकडे जर तुम्हाला समजलं की मे आहे म्हणून तो कुठला आहे, सब्जंक्टिव्ह मूड आहे. आता इथे समजा तुम्हाला असं दिलं, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस इंडिकेट किंवा इंडिकेट्स इंडिकेटिव्ह मूड. कळतंय? आणि इथे जर समजा तुम्हाला असं दिलं, ए बी बरोबर, बी सी बरोबर, ओनली ए बरोबर आणि नन बरोबर. कळतंय? बघा याच्यामध्ये काय दिलंय की बाबा इंडिकेटिव्ह मूड कोणता आहे हे ओळखायला वाक्य दिलं. आता डोकं कसं वापरायचं असतं ना आणि कशी प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात ना, जे सगळं तुम्हाला माहिती आहे तेच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारत असतात. फक्त करतात काय माहितीये का, तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आणतात, तुम्हाला एकदम कन्फ्युज करून टाकतात, बाकी काही टाकत नसतं. आता ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला इंडिकेटिव्ह मूड जर ओळखायचा आहे तर तुम्हाला मे वरनं आता सांगितल्या नियमावरनं एवढं तर समजलं की बाबा मे असलेलं वाक्य कधी इंडिकेटिव्ह मूडचं होऊ शकत नाही. मग आता ही दोन वाक्य कुठली आहेत, मग उत्तर कोणतं द्यायचंय, हे द्यायचं, हे तर नाहीये समजलं, हे द्यायचं का नन मधलं द्यायचं. तर आता हे कसं ओळखायचं, कारण का इकडे टेन्स तर कुठे दिसतच नाहीये. आणि खास म्हणून त्याच्यासाठीच मी तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. कळलं का? कारण का जे माझ्या डोक्यातून निघू शकतं हेच पेपर सेंटरच्या डोक्यातून पण उद्या निघणार आहे. मला तेही सांगायचं नाही. उद्या पेपर सेटरनी वेगळ्या प्रकारे जर वाक्य टाकलं तर मात्र तिकडे तुमचं डोकं चाललं पाहिजे. आणि ते डोकं बघा कसं चालवायचं. आता इथे ज्या अर्थी हॉट पॉवर्टी दिलंय त्या अर्थी तुम्हाला हे तर दिसतंय एक्सक्लेमेशन मार्क असल्यामुळे की हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि मोस्टली जेवढी म्हणून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात बघा, मी सांगतो ते नीट ऐका, कारण का हा अजून तुम्हाला मूड शिकवलेला नाहीये. त्या पुढच्या मूडमध्ये त्या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये मोस्टली एक्सक्लेमेटरी मार्क्स असलेली सगळी वाक्य ही प्रेझेंट सब्जेक्टिव्हची असतात. म्हणून मी आत्ताच तुम्हाला फक्त सावध करतो या इम्परेटिव्ह मूड मध्येच. हा तर समजला तुम्हाला सब्जेक्टिव्ह आहे, पण आता ह्याचं काय करायचं. तर मित्रांनो तुम्हाला हे सगळं माहिती आहे की व्हॉट पॉवर्टी याचा टेन्स कुठला आहे. बघा साधं सोपं सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. तुम्हाला माहितीये हे काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आता या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात्मक वाक्य जर बनवायचं असेल, विधानार्थी वाक्य जर बनवायचं असेल तर तुम्ही काय करता बघा, असं करणार, इट इज
अ व्हेरी नाईस बुक. बरोबर ना. कोणत्याही ज्या वेळेला एक्सक्लेमेटरी वाक्याचं व्हॉट आणि हाऊ असलेलं, म्हणजे उद्या समजा ह्याच्याऐवजी इथे असं वाक्य दिलं, हाऊ नाईस, एवढंच दिलं फक्त, तर तुम्हाला हेही समजलं पाहिजे इट इज एक्स्ट्रीमली नाईस असंच ते वाक्य आहे. म्हणजे थोडक्यात इथे सिंपल प्रेझेंट आहे मला सांगायचंय. नुसत्या फक्त तुम्ही जर एक्सक्लेमेशन मार्क वरती जर गेलात तर मात्र तुम्ही फसाल. कारण आता सांगितल्याप्रमाणे सब्जंक्टिव्ह जो असतो त्याच्या प्रेझेंट मध्ये जेवढी म्हणून वाक्य आहेत त्या सगळ्यांच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क असतो. मग इथे एक्सक्लेमेशन मार्क दिले म्हणून ते काय सब्जेक्टिव्ह मध्ये जाईल का? इथे कुठला टेन्स दिसतच नाहीये. तो दिसत नाही तर तो तिथे आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ते एकदा समजलं तर तुम्हाला समजेल की हा पण इंडिकेटिव्ह मूडच आहे. त्यामुळे ए आणि बी मग ही दोन्ही वाक्य आहेत ना, ही दोन्ही इंडिकेटिव्ह मूडची होतील. सी होणार नाही कारण का त्याच्यामध्ये मे हे हेल्पिंग वर्ब आहे, मॉडल असल्यामुळे तो अर्थातच सब्जेक्टिव्ह मूड झालेला आहे. आणि नंतर उत्तर येणार नाही आणि ओनली ए पण येणार नाही. म्हणून मित्रांनो परीक्षेमध्ये परीक्षक कसाही फसवेल तेवढं लक्षात ठेवा. म्हणजेच चौथं, आता मी इकडे हा नियम म्हणून देत नाहीये तर आता तुम्हाला सांगितलं म्हणून देतोय, लक्षात ठेवा. कुठली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ज्यांचे असर्टिव्ह सेंटेन्स हे टेन्स मध्ये असतं, टेन्सेस मध्ये होतं, अशी कुठली पण वाक्य असू देत, मग ती काय होणार आहे? इंडिकेटिव्ह मूडची होणार आहे. कारण का याच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये नंतर असर्टिव्ह सेंटेन्स वेगळ्या पद्धतीनं होत असतात आणि ती वेगळ्या पद्धतीने होतात त्यावेळी त्याचा मूड बदललेला असतो. म्हणून फक्त आता सांगतो एवढा महत्वाचा रूल लक्षात ठेवा. परीक्षेत आणि कोणत्याही पुस्तकात हा रूल दिलेला नाही. इव्हन मीही माझ्या पुस्तकात दिला नाही. मी हा फक्त बॅच मध्येच शिकवत असतो. ऍक्च्युली याच्यामध्ये शिकवण्यासारखं काहीच नाहीये. तुम्हाला हे ज्यावेळेस समजतं काय तुम्हाला आपोआप समजतं की कुठलंही व्हॉटचं आणि हाऊचं वाक्य असतं ते ज्या वेळेला तुम्ही साध्या विधानांमध्ये करता त्यावेळी ते काय होत असतं आणि हे तुम्हाला सगळं माहित असतं. फक्त ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या परीक्षकांना सुद्धा माहिती आहेत, त्याच गोष्टींमध्ये परीक्षक कसं तुम्हाला ती गोष्ट माहित नाही हे पटवून देत असतो, त्या अशा प्रश्नांनी पटवून देत असतो. एवढं फक्त मला सांगायचंय. म्हणजे पेपर सेटरनी कसाही प्रश्न विचारू दे, बेसिक रूल आपला एकदम पक्का असला किंवा असे कितीही जरी वाक्य जरी टाकले ना तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये खरं उत्तर काय ते शोधता येतं. समजलं? तर हे सगळं झालं आत्ताचं आहे ते इंडिकेटिव्ह मूड, ज्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे फक्त फॅक्ट्स ज्या फक्त 12 टेन्सेस मध्ये दाखवले जातात. म्हणून सगळी प्रश्नार्थ वाक्य, कारण त्याच्यामध्ये जर 12 टेन्सेस असतील तरच, जर तिथे कुठलंही मॉडेल असेल कॅन कोड वगैरेचं तर मात्र ते कधीही इंडिकेटिव्ह मूड नसतात. त्याचप्रमाणे इफची टाईप ओ ची सगळी वाक्य जे आपण बघितलं की दोन्हीकडे सिंपल प्रेझेंटच असतो, ज्याला जनरल ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ किंवा ऑटोमॅटिक रिझल्ट किंवा सायंटिफिक रूल्स असं जे म्हणतात, तिथे नेहमी फॅक्टच असते आणि फॅक्ट असल्यामुळे ते फक्त ते फक्त इंडिकेटिव्ह मूड मध्येच येतं. परंतु प्रॉबेबल कंडिशन किंवा पॉसिबल कंडिशन म्हणजे पॉसिबिलिटी आणि प्रॉबेबिलिटी दाखवणारी जो टाईप 1 ची कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये प्रेझेंट आणि फ्युचर काहीही असू शकतात. त्यावेळेला महत्वाचा रूल फक्त इतकाच लक्षात ठेवायचा, इफच्या नंतर तिथे फक्त सिंपल प्रेझेंट असला पाहिजे आणि त्याच्यानंतर सिंपल फ्युचर असला पाहिजे. ते का असला पाहिजे याचं एकदम सोपं कारण आहे. बघा, समजा मी असं म्हटलं, इफ आय नीड मनी, आय शॅल किंवा आय विल withdraw it from an ATM. बघा, ह्याच्यामध्ये पण फॅक्टच असते. म्हणजे नुसतं मी टेन्स दिला म्हणून फॅक्ट नाहीये. तर बघा ना, जर मला पैशांची गरज असेल, म्हणजे मला पैशांची गरज असतेच, नेहमी असतेच. जर मला पैशांची गरज आहे तर मी ते बँकेतून पैसे काढेन, म्हणजे फॅक्ट सांगतोय मी. आता मला गरज नाहीये पण ज्या वेळेला असं त्यावेळेला मी काढेन, फॅक्ट आहे. म्हणून ती
फॅक्ट दिसते म्हणून इफ ची वाक्य ही तशी असतात, हे कायम लक्षात ठेवा. पण जर इकडे मे वगैरे टाकलं तर मात्र एक्सप्रेशन, फिलिंग आल्या, त्याच्यामध्ये इमोशन्स आल्या आणि त्या ज्या वेळेला एक्सप्रेशन मध्ये दिसत असतील तर मात्र अर्थातच तो इंडिकेटिव्ह मूड नाही. आता इंडिकेटिव्ह मूड, तर इंडिकेटिव्ह मूड एकदम सोपा आहे, सहजपणे मार्क्स मिळवून देणार आहे. आणि जर वेगळ्या प्रकारे प्रश्न जर टाकले पेपर सेटरनी, जसं आता बघितलं आपण ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा इफ ची सेंटेन्स, तर कसं ओळखायचं असतं तेही दाखवलं. आता बघूया आपण याच मूड मधला इम्परेटिव्ह सेंटेन्स, ही जी सगळ्यात सोपी आहेत. काय? इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ते तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये कधी कधी ऑर्डर दिसते, कधी रिक्वेस्ट म्हणजे विनंती दिसते, कधी एंट्रिटी म्हणजे प्रार्थना दिसते, प्रे म्हणा, कळतंय का? असं ज्या वेळेला दिसत असतं, सजेशन दिसत असते, रिक्वेस्ट दिसत असते, जे काही असेल ते, बरोबर आहे, हे ज्या वेळेला दिसत असतं त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये काय आहे समजतो, आज्ञा आहे. म्हणजे त्या वाक्याला आज्ञार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स असं आहे, त्याच्यामध्ये दिसताना काय वाटेल ते दिसू दे, बरोबर आहे. समजा असं दिलं, गो टू द लेफ्ट साइड. काय बघा, या गोच्या पूर्वी इकडे आज्ञार्थी वाक्यामध्ये कोणताही कर्ता कधीही वापरलेला नसतो. म्हणजे सगळ्या इम्परेटिव्ह सेंटेन्सचा नेहमी सेकंड पर्सन म्हणजेच यू, मग तो एक वचनी असू दे नाहीतर अनेक वचनी असू दे, हाच नेहमी कर्ता असतो. परंतु इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये हा कर्ता कधीही वापरला जात नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, नीट बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये यू हा कर्ता कधीही वापरला जात नसतो, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर कीप सायलेन्स. वाक्य समजायला सोपं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, याची सुरुवात नेहमी क्रियापदापासून होते. हे जर निगेटिव्ह असेल तर आपण काय म्हणतो, डोंट शाउट हिअर. इथे आरडाओरडा करू नका किंवा करू नकोस. निगेटिव्ह असेल तर ते डोंटनी होईल. नेव्हरनी पण अर्थात वाक्य करता येतं. कधीही खोटं बोलू नका, म्हणजे कधी उपदेश असतो, कधी सल्ला दिलेला असतो, बरोबर. प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ टी. कळतंय काय केलंय ते, रिक्वेस्ट केलेली आहे. गॉड सेव्ह अस, संबोधन म्हणून वापरलंय, याच्याकडे लक्ष ठेवा. गॉड सेव्ह अस म्हणजे देवा आम्हाला वाचव. कळतंय, ही सगळी इम्परेटिव्ह मूड आहेत. त्यामुळे इथे कधीही तुम्हाला एक तर यू दिसणार नाही, बरोबर आहे. आणि ही सगळी वाक्य ऑर्डर, रिक्वेस्ट, एंटिटी, कळलं का, प्रार्थना वगैरे असं काही ना काहीतरी दाखवत असतात. ऍडवाइस असतं, सजेशन असतं, वेगळं वेगळं काही पण असेल त्याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे विजिट द डॉक्टर टुडे. सजेशन देतोय मी कोणाला तरी, ऍडवाइस करतोय मी त्याला की बाबा जा जाऊन भेट डॉक्टरांना, तुला बरं वाटत नाहीये. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या एक्सप्रेशन याच्यामध्ये म्हणजेच इमोशन्स, भावना दिसत असतात. म्हणून हा इंडिकेटिव्ह मूड होत नाही, नाहीतर हा पण सिंपल प्रेझेंटच आहे, पण ह्याच्यामध्ये फॅक्ट नाहीये. कळलं का? म्हणून याच्यामध्ये याला इंडिकेटिव्ह मूडचा, या इम्परेटिव्ह सेंटेन्सचा त्याच्यामध्ये समावेश होत नाही. कळतंय? हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इम्परेटिव्ह मूड, बरोबर आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स ही इम्परेटिव्ह मूड मध्येच असतात, हे लक्षात ठेवा. बर, आता हे फक्त सेकंड पर्सन बाबतीत आहे, हे तर तुम्हाला समजलं. मग आता फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन यांनी काय करायचं, ह्यांच्यामध्ये हा मूड नसतो का? तर इंग्लिश मध्ये नियम काय आहे, फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन यांचं जर वाक्य लेट मध्ये असेल तर तेही इम्परेटिव्ह मूडचं असतं. म्हणून लेट प्लस सब्जेक्ट आणि मग वर्ब. हा ज्या वेळेला सब्जेक्ट असतो, हा ज्या वेळेला तुम्हाला फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन दिसतो, त्यावेळेला सुद्धा त्याला इम्परेटिव्ह मूड असंच म्हणतात.
बघा एक वाक्य बघूया आपण. मी समजा असं म्हटलं, लेट मी टीच धिस. लेट मी टीच धिस याचा अर्थ काय, मला शिकवू दे. इथे ऍक्च्युली यू हा आहेच, फक्त तो इथे दाखवत नाहीये, दिसत नाहीये आणि म्हणायचं नसतो. पण आता समजा मी हे शिकवत असताना मला सर्व बसलेली मुलं आहेत, हे खूप गोंधळ करतायत असं मला ज्यावेळी दिसतं, त्यावेळी मी त्यांना म्हणतो लेट मी टीच दिस. म्हणजे अरे मला शिकवू द्या, म्हणजे तुम्ही मला हे शिकवू द्या असंच मी म्हणत असतो. त्यामुळे इथे पण यू हा असतोच, पण हा यू जसं आता बघितलं इथे वापरला जात नाही, तसा लेटच्या वाक्यांमध्ये सुद्धा वापरला जात नसतो आणि तो वापरला जात नसतो. त्याच्यामुळे इथे मात्र आपल्याला बघा हा करता दिसतो. पण हा करता दिसला तरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, म्हणजेच सर्वनामाची द्वितीय विभक्ती आहे. जाऊ दे सगळं ते जाऊ दे. लेटची कोणतीही वाक्य ही आपल्याला एवढंच समजलं पाहिजे की ती कशामध्ये असतात, तर ती पण इम्परेटिव्ह मूड मध्ये असतात. म्हणजे फर्स्ट पर्सन असू दे नाहीतर थर्ड पर्सन असू दे. हेच मी असं वाक्य केलं, लेट हरीश एन्जॉय आईस्क्रीम. त्याला आईस्क्रीमची मजा तरी येऊ दे हरीशला. लेटचं वाक्य आहे, थर्ड पर्सन आहे. हेच मी म्हटलं, लेट अस गो फॉर अ लॉंग ड्राईव्ह टुडे. आज लॉंग ड्राईव्हला जाऊया. काय लेट दिसतंय. त्यामुळे ही पण सगळी वाक्य ही इम्परेटिव्ह मूड मध्येच असतात, एवढं नीट लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करणारं काय देऊ शकतात ते आपण बघूया. जसं एका परीक्षेमध्ये काय येऊन गेलं ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. बघा तीन वाक्य दी. या तीन वाक्यामध्ये परीक्षकाने विचारलं काय, तर याच्यामधलं कुठलं वाक्य आहे ना ते ऑड सेंटेन्स आहे. बघा याच्यामधलं कुठलं वाक्य ऑड आहे. नीट बघा, रूल सगळे माहित असले पाहिजे जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. हे बघितलं तर तुम्हाला समजेल काय समजतंय. बघा म्हणजे समजा मी असं म्हटलं, ए सेंटेन्स ऑड आहे, बी सेंटेन्स ऑड आहे, सी सेंटेन्स ऑड आहे का ए बी ऑड आहे, असं जर दिलं तुम्हाला तर काय कराल बघा तुम्ही. कोणाला वाटेल फक्त ए ऑड आहे, कोणाला वाटेल नाही सी ऑड आहे, नाही ए बी पण ऑड आहे. बरं आता याचा विचार कसा करायचा असतो. शेवटी एकच मित्रांनो लक्षात ठेवा, पेपर सेंटरनी काही दिलं ना तरी त्याची गुगली आहे ना, किंवा दुसरा आजकाल माहिती दुसरा बॉलचा दुसरा प्रकार आलाय, म्हणजे बॉलर जो बॉल टाकतो तो, तर तो दुसरा जो चेंडू आहे ना तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. तो दुसरा आहे ना तोच त्यांनी टाकला इकडे, बाकी काय नाही. पण एकदम सोपा रूल आहे की जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय बघा, राकेशच्या नंतर टीच हे कधीही येऊ शकत नाही. कारण का, साध्या वर्तमान काळामध्ये थर्ड पर्सनला क्रियापदाला एस किंवा ईएस लागतं, ते इथे नाहीये. त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे, म्हणजेच ऑड आहे. या वाक्यामध्ये जर गेला तर ग्रॅमॅटिकली राकेशच्या नंतर इथे ईएस लागलेला दिसतो, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये राकेशच्या नंतर स्वल्पविराम दिलेला आहे. स्वल्पविराम दिलाय म्हणजे हे संबोधन आहे, आणि ते संबोधन असल्यामुळे इकडे टीच नाईसली हे काय केलंय, आज्ञार्थी वाक्य आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. म्हणजे इथे पण राकेश टीच नाईसली आहे, इथे पण राकेश टीच नाईसली आहे. पण या दोघांच्या मध्ये जो फरक आहे ना तो हा आहे स्वल्पविरामाचा. आणि तो स्वल्पविरामाचा जो फरक आहे तो राकेशला संबोधन, म्हणजे मी हाक मारतोय राकेश टीच नाईसली, मी त्याला ऑर्डर देतोय राकेश चांगल्या पद्धतीने शिकव रे. आणि त्यामुळे ही दोन वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर आहेत, आणि ही वाक्य केवळ ईएस नसल्यामुळे हे वाक्य चुकीचं होतं. कळतंय. उद्या हेच वाक्य तुम्हाला अशा वेगळ्या प्रकारे देतील. जसं मी म्हटलं,
गो देअर चिल्ड्रन. परत शेवटी संबोधन आहे, पण आहे काय, इम्परेटिव्ह वाक्यच आहे. उद्या हेच वाक्य असं करून दिलं, चिल्ड्रन गो देअर असं दिलं, आणि ह्याच्यामध्ये आता विचारलं की बाबा हे काय ग्रॅमॅटिकली बरोबर आहे, चूक आहे, काय आहे, किंवा ह्याच्यातला इम्परेटिव्ह सेंटेन्स कुठला, तर तुम्हाला लगेच समजणार आहे की जिथे संबोधन आहे, संबोधन आहे नेहमी स्वल्पविरामाने वेगळं काढलं जात असतं. मग हे वाक्य बरोबर आहे जे इम्परेटिव्हचं आहे, इम्परेटिव्ह मूडचं, पण हे वाक्य मात्र इंडिकेटिव्ह मूडचं आहे. म्हणजे देताना असं दिलं किंवा असं दिलं, तर एका स्वल्पविरामावरून तुम्हाला समजणार आहे की ह्याच्यामधलं खालचं संबोधन आहे, आणि ते संबोधन आहे त्यामुळे ते इम्परेटिव्ह मूड आहे, आणि इकडे फॅक्ट आहे, चिल्ड्रन सिंपल प्रेझेंटचं वाक्य, इथे गोच येतं, गोच कधी येत नाही, कळतंय, त्यामुळे हे इंडिकेटिव्ह मूड आहे. म्हणजे हे इंडिकेटिव्ह आहे आणि हे इम्परेटिव्ह आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे कशाही प्रकारे इकडे प्रश्न विचारले जाऊ शकतात, एवढं मात्र नीट लक्षात ठेवा, कळतंय. आता अजून वेगळ्या प्रकारे अजूनपर्यंत कधी न आलेला पण कसा प्रश्न आला तर त्यावेळी तुम्ही काय कराल ते आता आपण बघूया. अशी 3 वाक्य दिली तुम्हाला, ए, बी आणि सी, आणि या 3 वाक्यामध्ये समजा तुम्हाला विचारलं इम्परेटिव्ह मूड असलेली वाक्य कुठली, आणि जर तुम्हाला असं दिलं ओनली ए, नंतर ए आणि बी, त्याच्यानंतर दिलं ए आणि सी, आणि त्याच्यानंतर दिलं ऑल. परीक्षेची नवीन पद्धती आहे, बरोबर आहे. विचारलंय काय, इम्परेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे. बघा बरं मित्रांनो, थोडासा विचार करा काय ते बघा. आपण काय विचार करतो बघा, गो देअर अँड मीट हिम, आज्ञार्थी आहे, पण ह्यांच्यानंतर इकडे मीट आहे, मला काय करता येईल. इथे खाली बघतो, हा ए इम्परेटिव्ह मध्ये इथे पण दिलंय, इथे पण दिलंय, इथे पण दिलंय, आणि इथे पण ए हा आहेच, म्हणजे ए हे इम्परेटिव्हचं आहे हे नक्की आहे. बघा असाच विचार करायचा असतो, पण तुम्ही फसणार कुठे तेच तर बघा. नंतर दुसरं यू गो देअर अँड मीट हिम, हे पण इम्परेटिव्हच आहे, कारण का इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये सेकंड पर्सन हा करता असतो. मग यू गो देअर अँड मीट हिम पण बरोबर आहे, म्हणजे ए आणि बी हे बरोबर आहे. हे कधी ऐकल्यासारखं वाटत नाहीये, कुठल्या पुस्तकात बघितल्यासारखं वाचल्यासारखं वाटत नाहीये, पण इथे ही क्रियापद आहे आणि क्रियापदापासून सुरुवात आहे. ओके, म्हणजे हे बरोबर झालं. आपण एकदाच हे दिलं, एक मार्क मिळाला, याच्या आनंदात खुशीत पटकन काळ केलं, आणि आता आपल्याला या वर्षीसाठी काळ व्हावं लागणार. या वर्षी आता आपलं काळ तोंड होणार का. इतकं सोपं आहे. मी म्हणून मगाशी पुन्हा 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 तुम्हाला तेच सांगितलं. काय सांगितलं की मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये यू हे असतं पण ते वापरलं जात नाही. ते म्हणाल पण सर इथे तर आम्हाला हे तर इंडिकेट आम्हाला तर हे इम्परेटिव्ह मूडच वाटतंय, यू गो देअर अँड मीट हिम. बोलायचं नाही, वाक्य काय सांगते ते बघायचं, कळलं का. आता बघा, म्हणून मी जे सतत तुम्हाला सांगत असतो ना की मराठी येणं किती महत्वाचं आहे बघा. आता ह्याचा जर अर्थ तुम्ही काढला तर सरळ तुम्हाला समजतं काय की तू तिकडे जा आणि त्याला भेट. बरोबर आहे, फक्त इकडे तू नाहीये. बरोबर आहे, म्हणजे काय, तिकडे जा आणि त्याला भेट. आता तुम्ही या वाक्यामध्ये काय केलं माहिती का, हेच वाक्य केलंय, तू तिकडे जा आणि त्याला भेट. इथे पण तुम्ही तोच अर्थ केला, आणि इकडे हा जो तुम्ही अर्थ केला ना हा मुळात चुकलाय. याचं कारण काय माहिती का, हे वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे, त्यामुळे हे वाक्य अशा अर्थाने घेतलं पाहिजे तुम्ही. तू तिकडे
जातोस आणि त्याला भेटतोस. म्हणजे तू हे नेहमीच तसं करतो. तू नेहमी तिकडे जातोस आणि त्याला भेटतोस. मला सांगताना सांगतो की नाही मी नाही भेटणार आज, पण तू तिकडे जातोस आणि त्याला भेटतोस. कळलं? तुम्ही याला सिंपल प्रेझेंट म्हणून ट्रीट करा ना, म्हणजे तुम्हाला समजेल. या वाक्याचा हा अर्थ होऊ शकतो, पण हा ज्या वेळेला अर्थ होईल ना त्यावेळी तिकडे ते यू हे संबोधन असेल आणि ते संबोधन फक्त मी बोलताना समजणार आहे. यू गो देअर अँड मीट हिम असं ज्या वेळेला मी म्हणेन त्याच वेळेला ते संबोधन होणार आहे. अन्यथा रिटर्न इंग्लिश मध्ये, कारण का तुम्हाला लिहिलेलं वाक्य हे तर ते सांगणार नाही ना की हे संबोधन आहे का काय आहे ते, कारण ह्याच्यात तर स्वल्पविराम पण नाही आणि तो असा युला देत पण नसतात. थोडक्यात सांगायचं फक्त मित्रांनो एवढंच आहे बघा, की तुम्हाला हेच समजलं पाहिजे की ह्याचा या वाक्याचा अर्थ असा जरी होत असला तरी तो याच पद्धतीने घ्यायला पाहिजे. आणि तसा घेतला तरच तुम्हाला समजेल की हे इंडिकेटिव्ह मूड आहे. आणि इकडे बी हिअर म्हणजे इथेच अस म्हणजे इथेच थांब किंवा इथेच राहा असा याचा अर्थ आहे. आणि इथे अर्थातच यू वापरलेला नाहीये, त्यामुळे इथे फक्त ए वाक्य आणि सी वाक्य म्हणजे फक्त हे उत्तर बरोबर येतं. आणि हेच मित्रांनो सांगायचंय, परीक्षेतनं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फसवतील, तुम्हाला कन्फ्युज करून टाकतील. हेच वाक्य जर मी असं लिहिलं, यू बी हिअर, तर मग आता हे काय आहे ते आपण आता पुढच्या भागामध्ये शिकायचंय. ते आता मी ते सांगत नाही, हे आलं तर परत वेगळे नियम आहेत त्यामुळे ते आपल्याला नंतर समजेल. आता फक्त एवढं समजलं पाहिजे. कळतंय? म्हणजे ह्याचा इथे अर्थ काय होतो हा मी तुम्हाला नंतरच्या आता जे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये सांगणार आहोत. बरोबर आहे? तर हे झालं अशा प्रकारे वाक्य. कसलं? इम्पेरेटिव्ह मूडचं. जर अशा प्रकारे विचारलं तर कसं ते कन्फ्युज करेल. अजून एक वाक्य देतो बघा. समजा असं वाक्य दिलं, हे वाक्य परीक्षेत दुसऱ्या कारणासाठी येऊन गेले, पण मी मुद्दामून तुम्हाला दाखवतोय. आता हे एवढं ज्या वेळेला वाक्य आपण बघतो ना त्यावेळेला मात्र आपलं डोकं फिरायला लागतं. आयुष्यामध्ये काय आहे काय आता एवढं मोठं वाक्य. कारण काय ना आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे गो देअर, कम हिअर, स्टडी सिन्सिअरली एवढंच फक्त माहित असतं, 2 किंवा 3 शब्दांचं. मग एवढं मोठं दिलं की आता काय करायचं? काही करायचं नाही, डोकं शांत ठेवायचं आणि विचार करायचं. त्यावेळी तुम्हाला समजतं काय आहे. तुमच्या पद्धतीप्रमाणे रिवाजानुसार त्याचे आभार मान असं इथे म्हटलेलं आहे. मान क्रियापदापासून वाक्याची सुरुवात, त्यामुळे हे वाक्य परत झालं काय इम्पेरेटिव्ह मूडचं. पण आता समजा तुम्हाला पुढे असं वाक्य दिलं, थँक्यू. बघा इकडे थँक हिम दिलंय, इकडे थँक्यू दिलंय. इथे पण क्रियापदापासून सुरुवात, इकडे पण क्रियापदापासून सुरुवात. आणि एवढं केल्यानंतर जर त्यांनी सांगितलं ए बरोबर, बी बरोबर, बोथ बरोबर आणि निदर म्हणजे एकही बरोबर नाही. आता समजा तुम्हाला जर इथे या 2 वाक्य अशी दिली तुम्हाला आणि जर सांगितलं विच ऑफ द फॉलोइंग इज इंडिकेटिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड असलेलं खालचं कोणतं वाक्य आहे. बघा मित्रांनो फसवणारा कसा फसवू शकतो. जर मी तुम्हाला हे फसवू शकतो तर पेपर सेटर पण फसवू शकतो, एवढं लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस ते इंडिकेटिव्ह मूडचं असलेलं वाक्य कोणतं हे ओळखा. हे ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं त्यावेळेला तुम्हाला इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. मग इंडिकेटिव्ह मूड काय आहे हे माहित असलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला वाक्यांचा अर्थ पण समजला पाहिजे. मग या वाक्याचा अर्थ जर तुम्हाला समजला, आता या वाक्याचा अर्थ काय तर तुझे आभारी आहोत. बरोबर म्हणजे तुझा आभारी आहे असा या वाक्याचा अर्थ झाला. मग आता इंडिकेटिव्ह मूडचं वाक्य कसं काय ओळखायचं. क्रियापदापासून तर सुरुवात झाली. तर आता तुम्ही सांगितलं की इम्पेरेटिव्ह मूड मध्ये नेहमी क्रियापदापासून सुरुवात होते. मग इथे तर क्रियापदापासून सुरुवात झालेली आहे. आता काय करायचं? काही नाही करायचं, डोकं लावायचं फक्त डोकं. आणि ते डोकं कसं लावायचं ते ऐका. हा जर हा आता कुठला हे वाक्य कुठल्या मूडचं आहे तर तुम्हाला समजलं आता कुठल्या मूडचं आहे. थँक हिम अकॉर्डिंग टू युअर कस्टम्स, तुझ्या
किंवा तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे किंवा पद्धतीप्रमाणे त्यांचे आभार मान किंवा त्याचे आभार मान, असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते आज्ञार्थी वाक्य आहे. पण इकडे तुझा आभारी आहे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळेला इथे पण क्रियापदापासून सुरुवात आहे. पण इंग्लिश मधला सगळ्यात महत्वाचं हे काय आहे, हे वाक्यामध्ये इथे आय असतो आणि तो आय वापरला जात नाही बघा. ऍक्च्युअली मी ज्यावेळी समोरच्याला हात हस्तांदोलन करून किंवा असं करून हात हे हलवून ज्यावेळी त्याला म्हणत असतो थँक्यू, त्यावेळी मला म्हणायचं असतं आय थँक्यू, मी तुझे आभार मानतो, मी तुला धन्यवाद देतो. म्हणजे मी हा करता तिथे आहे पण या ह्याच्यामध्ये तो वापरलेला नाही. आणि तो वापरलेला नसला तरी तो करता आहेच ना तिथे. इंग्लिश मध्ये आहे तशी काही वाक्य की ज्याच्यामध्ये गरज नसते ते आय वापरण्याची. पेपर सेटरला हे माहितीये, मला माहितीये, हे फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असून तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित नाहीये, याचं कारण फक्त एकच की आपण फक्त बघत राहतो. या वाक्यांकडे बघून तुम्हाला काही येणार नाहीये. ज्यांना डोकं वापरता येत नाही ना ते या वाक्यांकडे बघत राहतील आणि म्हणतील नाही दोन्ही पण इम्परेटिव्हच. लक्षात ठेवा मित्रांनो, विचार करायला शिका. प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे प्रश्न दिले असतात ना त्या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला ना आत्तापासून सवय लावा, म्हणजे पेपरच्या वेळेला विचार करायला लागणार नाही. असं बघितलं ना की वाक्य विचार आपोआप सुचायला लागतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे इथे फक्त इंडिकेटिव्ह मूड असलेलं वाक्य फक्त हेच आहे. आणि याच्या ऐवजी जर विचारलं इम्परेटिव्ह मूड असलेलं कुठलं, मग कुठले असणार आहेत? नुसतं इम्परेटिव्ह मूड जर असेल तर फक्त एकच असणार आहे. कुठलं? हे असणार आहे. इंडिकेटिव्ह मूड असलेलं फक्त बीच असणार आहे. बोथ हे कधीच होणार नाहीये, कारण का एक इम्परेटिव्ह मूड आहे आणि एक इंडिकेटिव्ह मूड आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे फक्त नीट लक्ष द्या. दोन्ही वाक्य कधीही इम्परेटिव्हचे होणार नाही ते लक्षात ठेवा. इंडिकेटिव्ह मूडचं एक वाक्य आणि एक इम्परेटिव्ह मूडचं वाक्य आहे. बरोबर आहे. पुढे जाऊया. आता बघायचं आपल्याला सब्जंक्टिव्ह मूड, जो सगळ्यात इंग्लिश मध्ये महत्वाचा आहे. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये मात्र काही नियम आहेत आणि आता ते नियम आपण काय आहेत ते समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं सब्जंक्टिव्ह मूडचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामधला आता आपण बघायचा आहे सब्जंक्टिव्ह मूड. तर याचे दोन प्रकार आहेत. एकाला म्हणतात प्रेझेंट सब्जंक्टिव्ह आणि दुसऱ्याला म्हणतात पास्ट सब्जंक्टिव्ह. प्रेझेंट सब्जंक्टिव्ह मध्ये क्रियापद हे नेहमी वर्तमान काळात असतं, हे कायम लक्षात ठेवायचं, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. आणि पास्ट सब्जंक्टिव्ह आहे त्यामुळे इथे मात्र नेहमी सिंपल पास्ट मध्येच असतं, म्हणजे भूतकाळी रूप वापरलं जातं, म्हणजे भूतकाळात क्रियापदाचं रूप असतं. तर अशावरनं या दोन क्रियापदाच्या रूपावरनं त्याचा मूळ वाक्याचा तुम्हाला समजतो, म्हणजेच क्रियापदाचं मूळ समजतो की क्रियापद तुम्हाला प्रेझेंट आहे का फ्युचर आहे, हे क्रियापद हे प्रेझेंट आहे का पास्ट आहे. हे एकदा तुम्हाला समजलं की लगेच तुम्हाला मूळ समजतो की जर प्रेझेंट मध्ये असेल तर प्रेझेंट सब्जंक्टिव्ह आहे आणि पास्ट मध्ये असेल तर पास्ट सब्जंक्टिव्ह आहे. आता याची उदाहरण आपण काही बघू म्हणजे तुम्हाला समजेल. याच्यामध्ये इंग्लिश मध्ये असं म्हटलं जातं की देर आर सम ट्रेडिशनल फ्रेजेस. त्या ट्रेडिशनल फ्रेजेस असतात. त्या ट्रेडिशनल फ्रेजेस म्हणजे काय तर त्या नेहमी बोलताना वापरल्या जात असतात. आणि त्या ट्रेडिशनल फ्रेजेस म्हणजे काय आणि त्याच्यामधून काय व्यक्त होत असतं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सब्जंक्टिव्ह मूड म्हणजे काय आहे तो आधी लक्षात घ्या. आता आपण बघितलं की इंडिकेटिव्ह मूड मध्ये फक्त फॅक्ट्स असतात आणि त्या फॅक्ट्स कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये असतात तेही आत्ताच आपण बघितलेलं आहे. आता बघा इम्परेटिव्ह मूड मध्ये नेहमी काय असतं तर एक तर सिंपल प्रेझेंट आज्ञार्थी वाक्य असतं किंवा फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन साठी कुठलं असतं लेट घेऊन दिलेलं असतं. बरोबर आहे. चला इथपर्यंत झालं. आता समजा तुम्हाला सब्जंक्टिव्ह मूड समजून घ्यायचा आहे तर तो नक्कीच या दोघांपेक्षा वेगळा असणार आहे. आणि सब्जंक्टिव्ह मूड जो असतो हा मात्र सगळ्या तुमच्या इच्छा, तुमच्या कामना, तुमच्या भावना या सगळ्या व्यक्त करणारा असतो. पण त्या कुठल्या इच्छा आणि कुठल्या भावना ते मात्र नीट लक्षात घ्या. तर प्रेझेंट सब्जंक्टिव्ह मूड असतो याच्यामध्ये एक तर क्रियापद प्रेझेंट मध्ये असतं, त्याचे रूल्स आहेत ते आता आपण बघणार आहोत, शिकणार आहोत. पण याचा सगळ्यात महत्वाचा नियम काय तर या ट्रेडिशनल फ्रेजेस मध्ये अशा काही इच्छा, आशा किंवा भावना असतात
अशा काही तुमच्या विशेष असतात की या विशेष या कधीही पूर्ण होणारे नसतात, पण परंपरागत या चालत आलेल्या या ज्या काही फ्रेजेस आहेत या फ्रेजेस बोलताना लिहिताना मात्र वापरल्या जात असतात. पण त्या जरी वापरल्या जात असल्या तरी त्याच्याप्रमाणे क्रिया कधीही होत नसते, कधीच होणार नाही आणि कधीच होणार नाही. म्हणजे समजा एक सगळ्यात तुम्हाला माहित असलेली बघा, हजारदा आपण ऐकलेली अशी मे गॉड ब्लेस यू, ऐकली आहे ना बऱ्याचदा. नंतर एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे, कळलं, हे सगळ्यात महत्वाचं. मे गॉड ब्लेस यू म्हणजे काय, या वाक्याचा अर्थ काय, तर या वाक्याचा अर्थ असा होतो मित्रांनो की देव तुला आशीर्वाद देवो, देव तुझं भलं करो. मग आता बघा मी इथे म्हणताना काय म्हणतोय बघा, देव तुझं भलं करो, देव तुला आशीर्वाद देवो. आता समजा आईकडे किंवा वडिलांकडे एखादा त्यांचा मुलगा किंवा मुलगी आली आणि पाया पडली की ते काय म्हणतात, देव तुझं भलं करो असं म्हणतात ना, ते इंग्लिश मध्ये फक्त असं म्हणतात, गॉड मे गॉड ब्लेस यू, देव तुला आशीर्वाद देवो, देव तुझं भलं करो. मग असं आई वडिलांनी म्हटल्यानंतर लगेच देव प्रगट झाला आणि आपलं लगेच किंवा त्या मुलाचं किंवा मुलीचं भलं केलं असं कधी होतं का, ते नाही सांगायचंय. ज्या इच्छा कधीही तुमच्या पूर्ण होऊ शकत नाहीत पण क्रियापद मात्र प्रेझेंट मधलंच तुम्ही वापरता. बघा बरं, प्रेझेंट मध्ये आहे की नाही, हे प्रेझेंट मध्ये ज्या वेळेला तुम्ही क्रियापद वापरत असता त्यावेळेला त्याला म्हणायचं असतं प्रेझेंट सब्जेक्टिव्ह. फार पूर्वी म्हणजे 2010 साली फक्त एकदा अशा प्रकारचं या मूडवरचं वाक्य येऊन गेलं. त्याच्यानंतर मात्र 2014 पासून 13 पर्यंत सब्जेक्टिव्ह मूड किंवा मूड या प्रकरणावरती वाक्य पडत नव्हती. 14 पासून ते आतापर्यंत 19 पर्यंत मात्र सतत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वाक्य पडतंय आणि ते काय आहे ते बघा. 2010 साली मी जे म्हणतोय त्यावेळी असं वाक्य पडून गेलं, आणि मग इथं दिलं अर्थात इथे काय एक्सक्लेमेशन मार्क आहे. आता हे उत्तर द्यायचं, हे द्यायचं, हे द्यायचं का हे द्यायचं, तर आपल्याला या माहिती असतात त्यामुळे आपण नक्कीच उत्तर हे देऊ आणि ते बरोबर पण आहे, लॉंग लिव्ह रिपब्लिक. पण मित्रांनो ठीक आहे, हे समजलं तुम्हाला इथपर्यंत ठीक आहे, पण या वाक्याचा अर्थ काय होतो बघा. लॉंग लिव्ह रिपब्लिक म्हणजेच काय, प्रजासत्ताक चिरायू होवो, होवो. असे पंतप्रधान असतील तर ते होईल का नाही माहित नाही. परत मला कुठलंही पॉलिटिकल माझं मत मांडायचं नाहीये, मला फक्त सांगायचंय तुम्हाला, कळलं का, की लॉंग लिव्ह रिपब्लिक म्हणजे काय, प्रजासत्ताक चिरायू होवो. बघा ना, याच्याऐवजी जर असं म्हटलं, आता हे तर तुम्हाला माहिती आहे, लॉंग लिव्ह इन्कलाब ऐकलेलं आहे आपण, क्रांती चिरायू होवो, बरोबर ना. मग आता क्रांती चिरायू होवो असं तुम्ही कितीही जोर जोरात लाखोच्या संख्येने जरी बोंबललात म्हणजे ओरडलात तरी या तुमच्या इच्छा आहेत, या कधीही पुऱ्या होणार नसतात. फक्त होवो असं होवो म्हणजे असं घडावं अशी आपली इच्छा असते, फक्त माहित नसतं म्हणून तर तिकडे बोलत असतो आपण. नाही नाही असं झालंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, होईल का, नाही झालंच पाहिजे, अरे पण होईल का माहित नाही मला, झालंच पाहिजे, बस असं बोलत राहायचं. थोडक्यात सांगायचं काय मित्रांनो, बघा लक्षात ठेवा की ह्याच्यामधल्या या ज्या ट्रेडिशनल फ्रेज मधल्या ज्या इच्छा आहेत ना या कधीही पूर्ण होणाऱ्या नसतात. हेच इकडे म्हटलं बघा, आता इथे मी मुद्दामून पूर्णविराम दिलेला आहे, कारण का असं दिलं तरी पण चालतं हे लक्षात ठेवा. म्हणजे हे असलंच पाहिजे पण ते नसलं ना तरी पण चालतं. का, आयोगाचा पेपर आहे आणि त्या आयोगाच्या पेपरमध्ये एकाच्यामध्ये असं दिलं नव्हतं. सांगायचं फक्त एवढंच आहे. परत गॉड सेव्ह अवर नेशन, कळतंय म्हणजे काय, देवा आमच्या राष्ट्राला वाचव, आमच्या देशाला वाचव. म्हणजे असा जर तुम्ही अर्थ केला बघा, देवा आमच्या राष्ट्राला
वाचव. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुमचा हा अर्थच काढलेला चुकलाय. मग ह्याचा खरा अर्थ काय, तर मगाशी म्हणून ते सांगितलं. आपल्या मराठीमध्ये बघा विद्यार्थ असतं, तसा याचा अर्थ पाहिजे. म्हणजे काय, देव आमच्या राष्ट्राचे रक्षण करो, आमच्या राष्ट्राला वाचवो, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे हे जर तुम्ही केलं ना तर तुम्ही याला इम्परेटिव्ह मूड कराल, हे लक्षात ठेवा. कारण हा इम्परेटिव्ह मूड आहे, देवा, मग ते असं होईल. मग याचा अर्थ हा होईल, देवा आमच्या देशाला वाचव, ते हे झालं. पण ज्या वेळेला हे नसतं त्यावेळेला ह्याचा अर्थ हा होत असतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे की काय, देव आमच्या राष्ट्राला वाचवो, देव वाचवो. इथे देव, हे देव म्हणून हाका नाही मारल्या, इथं हाक मारली. ज्या वेळेला मी स्वल्पविराम देतो ना त्यावेळेला ती हाक आहे, पण इथे हाक नाहीये. इथे मी नुसतीच इच्छा प्रकट करतोय, देव आमच्या राष्ट्राला वाचवो. असं नाही म्हणत आहे देव आमच्या राष्ट्राला वाचव, नाही, देव आमच्या राष्ट्राला वाचवो असं त्यांनी करावं, त्यांनी कसंच केलं पाहिजे असं आपण म्हणत असतो. कळतंय? त्यामुळे या सगळ्या ज्या आहेत याला म्हणतात ट्रेडिशनल फ्रेजेस. कळतंय? या सगळ्या ट्रेडिशनल फ्रेजेस मध्ये नेहमी प्रेझेंटच क्रियापदाचं रूप दिसत असतं. ब्लेस, लिव्ह, सेव्ह, आणि असं प्रेझेंटचं रूप असतं, म्हणून त्याला प्रेझेंट सब्जंक्टिव्ह असं म्हणतात. थोडक्यात याच्यामध्ये एंटिटी प्रार्थना दिसत असते, हे लक्षात ठेवा. तर हा झाला ट्रेडिशनल फ्रेजेसचा हा नियम. आता बघा, मी तुम्हाला एक मुद्दामून कन्फ्युज करणारं एक वाक्य देत आहे. ते वाक्य नीट बघा आणि आता मी काय सांगतोय त्या प्रश्नाचं नीट उत्तर द्या. त्या म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडेच असू दे. बघा, समजा तुम्हाला उद्या असं वाक्य दिलं, कळतंय? आता हे सगळं असं वाक्य दिलं आणि उद्या समजा तुम्हाला याला दिलं ABC किंवा ही 3 वाक्य दिले आणि आता उद्या 1 नंबर मध्ये असं दिलं, म्हणजे या सगळ्या वाक्यांचे मूळ कोणते आहेत हे ओळखायला समजा तुम्हाला सांगितलं आणि हे 3 वाक्य अशी दिली आणि इकडे दिलं इम्परेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि इंडिकेटिव्ह. दुसरं दिलं इम्परेटिव्ह, इंडिकेटिव्ह, इंडिकेटिव्ह. तिसरं दिलं इंडिकेटिव्ह, सब्जंक्टिव्ह आणि इंडिकेटिव्ह. आणि चौथं दिलं इम्परेटिव्ह, सब्जंक्टिव्ह आणि इंडिकेटिव्ह. आता आपण नियम शिकलेलो त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. बघा काय येणार आहे, अर्थातच स्वल्पविराम आहे म्हणजे संबोधन आहे, म्हणजे अर्थातच हा येणार आहे कुठला, इंडिकेटिव्ह मोड येणार आहे. बरोबर? नाही, इम्परेटिव्ह मोड येणार आहे. पुढचं गॉड सेव्ह अस काय येणार, काहीतरी घोळ आहे. बर, माहिती आहे. ओके, याला लिहूया सब्जंक्टिव्ह मूड. आणि खालचं गॉड सेव्हज अस काय आहे, इंडिकेटिव्ह मूड. काय आहे ते आपल्याला समजलं म्हणून आहे ते. आत्ताच आपण वाक्य बघितलं आणि इथे म्हणजे इम्परेटिव्ह, सब्जंक्टिव्ह आणि इंडिकेटिव्ह, इम्परेटिव्ह, सब्जंक्टिव्ह आणि इंडिकेटिव्ह म्हणजे हे उत्तर आलं. ओके, ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा, समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, हे जाऊ दे आता, की गॉड सेव्ह अस या वाक्याचा अर्थ काय. तर आत्ताच आपण बघितला या वाक्याचा अर्थ. तुम्ही काय सांगणार, देव आम्हाला वाचवो, बरोबर ना, किंवा देव आमचे संरक्षण करो.
वाचवणार म्हणजे संरक्षण करणार. आणि हे जे वाचवो किंवा करो जे आहे, बरोबर आहे, हे मात्र इथलं विद्यार्थ आहे. बरोबर आहे, विद्यार्थ जाऊ दे. आपल्याला सांगायचं काय की हे इकडे कुठला मूड आहे, हा तर प्रेझेंट सब्जेक्टिव्हचा मूड आहे आणि त्याचा अर्थ असा झाला. पण मित्रांनो, जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना तर तुम्हाला एक नियम समजतोय का बघा, की जो आपल्याला माहित असून या वाक्यांमध्ये आपल्याला समजला नाही तो हा आहे बघा. इकडे कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि तो थर्ड पर्सन सिंग्युलर असून सुद्धा इथे सेव्ह वापरलं नाही. आणि आता हाच प्रेझेंट सब्जेक्टिव्हचा सगळ्यात महत्वाचा रूल आहे आणि तो आता मी तुम्हाला सांगणार आहे.